जय शिवराय मित्रांनो, मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहूवाडी तालुक्यात असणाऱ्या पिशवी गावामधील पिसाई देवीच्या दर्शनासाठी। इथेपर्यंत येण्यासाठी आपल्याला कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावरील बांबोडे या गावापासून आपल्याला आत वळण घ्यावे लागते। तिथून किमान 8 ते 10 किलोमीटरचे अंतर पार करून आपण या मंदिरापाशी येऊन पोहोचतो। हे मंदिर पिशवी गावचे ग्रामदैवत असून आई पिसाई या गावची ग्रामदेवी आहे। हे मंदिर हेमाडपंथी असून याचे बांधकाम 2023 साली पूर्ण झाले आहे। किमान 1 कोटी खर्च करून हे मंदिर उभा राहिले आहे आणि या मंदिराचे इथून पुढचे आयुर्मान हे 1000 वर्ष असे सांगितले जाते। मंदिराच्या एंट्रन्सला आपल्याला असे 2 द्वारपाल पाहायला मिळतील। सर्वप्रथम ते आपले लक्ष वेधून घेतात। या मंदिराला एकूण 3 शिखरे आहेत। मंदिराच्या आतमध्ये सुबक असे कोरीव काम केलेले आहे आणि भव्य दिव्य असे दगडांची शिळा आणि त्याच्यावर नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते। शारदीय नवरात्र उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। येथे नवरात्रीमध्ये देवीची पालखी सजवली जाते व देवीला पाण्याच्या विड्यामध्ये बसवले जाते व देवीची 9 दिवस आरास केली जाते। कोल्हापूरच्या करवीर काशी क्षेत्रामध्ये अंबाबाईच्या एकूण 11 बहिणींपैकी ही अंबाबाईची एक धाकटी बहीण अशी संबोधली जाते। या मंदिराला पूर्णपणे दगडी फरसबंदी केलेली आहे व तसे पाहायला गेले तर मंदिराला एकूण 15 कळस आहेत। या मंदिराच्या खांबांवरनी सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे दगडी खांबावरती कोरीव काम केलेले पाहावयास मिळते। मंदिर गाभारा खूप भव्य आणि दिव्य आहे, हे आपल्याला पाहता क्षणीच समजेल। या मंदिरामध्ये एकूण 3 गाभारे आहेत। देवीच्या दोन्ही साईडला आपल्याला दगडी सिंह पाहायला मिळतील आणि देवीच्या हे दोन्ही साईडला आहेत आणि शेजारी आपल्याला उत्सव मूर्ती सुद्धा पाहावयास मिळेल। आई पिसाई ही पिठापूर वासिनी असून ही पिशवी गावची ग्रामदेवी आहे व अनेक लोकांची कुलदेवी सुद्धा आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला असे दगडी ओटा पाहावयास मिळेल व मंदिराचे रूप बाहेरील बाजूने खूपच आकर्षक दिसते। मंदिराच्या खिडक्या ह्या सुद्धा दगडी कोरीव कामामध्ये केलेल्या पाहावयास मिळतील। मंदिराची उंची किमान 60 फूट असून मंदिराला उत्तर आणि दक्षिण द्वार सुद्धा आहेत। मंदिराच्या सभोवताली आपल्याला आता नूतनीकरण केलेले पाहावयास मिळते। मंदिराचा मध्य कळस आणि गाभारा हे भक्तजनांचे लक्ष वेधून घेतो। मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला सरस्वती नदी गुप्त झालेली पाहावयास मिळेल। 12 महिने या डोंगरातून आपल्याला पाणी बाहेर येताना पाहावयास मिळेल। आपल्या कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी, त्यातील 4 नद्या आपल्याला पाहावयास मिळतात, पण ही 5वी नदी ही गुप्त स्वरूपामध्ये आहे। त्या डोंगरातून झिरपणारे पाणी या गावची एकेकाळी तहान भागवत असे। या गावाला नदी ही गुप्त स्वरूपामध्ये आहे। मंदिराच्या मागील बाजूस एक दगडी टाके बांधले असून त्यामध्ये या नदीतून झिरपणारे पाणी हे संकलित केले जाते। पन्हाळ्यापासून सुरू होणारे मसाई पठार हे या मंदिराच्या मागील बाजूस येऊन संपते। या मंदिराला शिवछत्रपतींनी सुद्धा भेट दिल्याची नोंद आहे। किल्ले विशाळगड हे या मंदिरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावरती आहे। तर ही भूमी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे। मंदिराच्या आसपास व बाजूला आपल्याला अशा अनेक प्रकारच्या वीरगळी पाहावयास मिळतात।
त्या गावकऱ्यांनी जतन करून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. थँक्यू.